आणि आता बातमी रागावलेल्या चर्चा सुरू असलेल्या लाडक्या बहिणींची। तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तर जमा झालाय, मग बहिणी का चिडल्यात? तर त्याचं कारण आहे ई-केवायसी आणि त्याची संपलेली मुदत। त्यावरून लाखो बहिणींच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत। मग काय होणार? लाडक्या भावांनाही अपेक्षा नव्हती असा उद्रेक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दिसला। कोणकोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कसा गोंधळ उडालाय पाहूया। जळगाव, यवतमाळ, वाशिम, हिंगोली। आज राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींनी राग काय असतो त्याचा ट्रेलरच दाखवलाय। बरं, लाडक्या बहिणींच्या रागाचं कारण काय? तर 2 महिन्यांपासून रखडलेले हप्ते। आता बघा ना, जेव्हा महायुती सरकारनं योजना जाहीर केल्या तेव्हा महिन्याचा 1500चा हप्ता 1 तारखेलाच खात्यात जमा व्हायचा। आता तोच हप्ता महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, कधी दुसऱ्या आठवड्यात मिळू लागलाय। त्यावरही बहिणींनी फार रोष दाखवला नाही। योजना जाहीर झाली तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। त्यांनी आधी सरसकट, नंतर विशिष्ट वयोगटातील सगळ्याच महिलांना योजनेचं लाभार्थी बनवलं। पण पुढे या नाता फिल्टरनं नावं कमी होत गेली। त्यातच ई-केवायसी सुरू झालं आणि प्रक्रियेतील त्रुटी आणि पडताळणीनंतर जवळपास 86 लाखांहून अधिक लाभार्थी हे कमी झाले। म्हणूनच की काय, 2.25 कोटींपेक्षा जास्त असलेल्या लाडक्या बहिणी आज जवळपास 1,60,00,000 उरल्यात। तरीही लाडक्या बहिणींनी फार रोष दाखवला नाही। विरोधकांनी आरोपांचा सपाटा लावला, पण सरकारनं एकच उत्तर कायम ठेवलं। लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा ओवाळणी देतोय, ते आमचं कर्तव्यच आहे। अनेकांनी यातून स्वयंरोजगाराला हातभार लावलेला आहे। अनेक सक्सेस स्टोरीज पुढे येत आहेत। मी नेहमी सांगतो, आज पुन्हा एकदा सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आपल्या जिल्ह्यातील 47,000हून अधिक लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्यात। हे बघून देखील ऊर अभिमानाने भरून येतो, समाधान वाटतं। आणि लाडक्या भावांच्या याच शब्दाखातर बहिणीही त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याच। विधानसभेपासून नगरपंचायतींच्या निकालापर्यंत दिसतं। पण आज राज्यातील जवळपास 24 लाख लाडक्या बहिणींना डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026चा हप्ता मिळालेला नाहीये। त्यामुळेच आज बहिणींच्या संयमाचा कडेलोट झाला। आम्ही लाडकी बहीण आहे का दुश्मन बहीण आहे, ते आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही। तुम्हाला आम्ही पैसे घरी मागायला आले नव्हते, आम्हाला पैसे तुम्ही स्वतःहून चालू केले। म्हणजे त्याच्यामध्ये दुजाभाव कशाबद्दल? तरी आमची केवायसी चुकली आहे का नाही चुकली, अंगणवाडी सेविका बी सांगत नाही, इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही। आमचे 2-3-4 महिने झाले पैसे पडलेले नाही। केवायसी केवायसी चुकली बुवा, त्याच्याने आमचे पैसे पडता नाही असं सांगताय। 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही। एवढी गर्दी आहे, सकाळचे बाय उपाशी तानेला भुकीला येतात, तो लहानच बाहेर छोटे छोटे मुलं बाहेर घेऊन आले। थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? खरं तर 31 डिसेंबरलाच ई-केवायसी बंद झालं। त्यातच जो टोल फ्री नंबर दिला होता तोही नॉट रिचेबल। त्यामुळे ज्यांचं नाव कमी झालं त्या सगळ्या बहिणींनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। जेव्हा ई-केवायसीची मुदत संपली तेव्हा मंत्री अदिती तटकरेंनी एक सोशल मीडिया पोस्ट करत ज्यांची नावं ई-केवायसीमुळे कपात झाली आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करण्याचं आवाहन केलं। पण त्याचाही फार फायदा झाल्याचं आजच्या आंदोलनातून दिसून आलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींचा आजचा राग उद्याचं टेन्शन ठरण्याआधीच सरकारला कोणती पावलं उचलणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।